नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदर एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये आपण एक थिंकिंग कशी असावी, आपली प्रिपरेशनची डायरेक्शन कशी असावी, त्याचा वे कसा असावा याच्याबद्दल बोललो होतो. आता थोडंसं मला एक पॉईंट तुम्हाला सांगावासा वाटतो. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कुठलाही एक्झाम घेतली, मी जस्ट असे कन्सिडर करतो एखाद्या एक्झामला 30 क्वेश्चन्स आहेत. 30 क्वेश्चन्स पैकी माझं असं ओपिनियन आहे की 10 to 12 क्वेश्चन्स हे अगदी इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. थोडासा स्टडी असेल तर सॉल्व्ह होतात. थोडीशी अंडरस्टँडिंग चांगली असेल तर तुम्ही 17 ते 20 पर्यंत देखील जाऊ शकता. ॲक्च्युअल खरी मेहनत ह्या 20 पासून 30 पर्यंत जाण्यासाठी असते. आणि ॲक्च्युली हा जो तुमचा डिसाइडिंग फॅक्टर असतो, रिझल्ट येईल किंवा नाही येईल हे डिसाईड करणारा कोणता फॅक्टर, हा 20 to 30 या मार्क्समधला. आणि या एरियामध्ये मार्क्स जर स्कोअर करायचं असेल तर काही टॉपिक्स असे असतात ज्या टॉपिक्सला आपल्याला स्किप करून चालतच नाही. भरपूर साऱ्या बुक्समध्ये असेल किंवा भरपूर साऱ्या टीचर्सनं देखील ज्या पॉईंटला स्किप केलेलं असतं ते पॉईंट आपल्याला डिस्कस करावेच लागतील, त्याचा आपला स्टडी करावाच लागेल. तर नेमकं कोणकोणते टॉपिक्स आहेत ते, त्यापैकी कोणकोणत्या टॉपिक्सला आपण जास्त वेटेज द्यायला हवं, कोणकोणत्या टॉपिक्स आपण प्रॅक्टिस करायला हवी, ते पण आपण हळूहळू बघणार आहोत. असाच एक टॉपिक आहे जो टॉपिक सगळीकडं दुर्लक्षित असतो आणि त्याच्यावरती काही एक्झामला 2 ते 3 क्वेश्चन देखील येतात आणि आपल्याला कळत पण नाही की नेमकं आपलं चुकलं कुठं. आपल्याला असं वाटतं हे तर करेक्ट आहे पण नेमकं रॉंग कसं काय झालं. असाच एक टॉपिक आहे सब्जेक्टिव्ह नावाचा, ज्याला सब्जेक्ट व्हर्ब डिसॲग्रीमेंट असं देखील म्हणतात. काही लोकांनी हा पॉईंट पहिल्यांदा ऐकला असेल, डिसजंक्टिव्ह किंवा सब्जेक्ट व्हर्ब डिसॲग्रीमेंट. सब्जेक्ट व्हर्ब डिसॲग्रीमेंट बघण्याच्या अगोदर आपण पहिल्यांदा सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट काय आहे हे बघूयात. मी परत सांगतो, आजचा टॉपिक आहे सब्जेक्ट व्हर्ब डिसॲग्रीमेंट. पण सब्जेक्ट व्हर्ब डिसॲग्रीमेंट बघण्याच्या अगोदर सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट आपल्याला पहिलं बघावं लागेल. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटलाच सिंटॅक्स असंही म्हणतात, त्याला आपण सिंपल वाक्य रचना असं म्हणतो. आता सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट काय असतं? सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काहीच नाही, जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब. जर का तुमचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद देखील एकवचनी असावं लागतं. जर का तुमचा कर्ता अनेकवचनी असेल तर तुमचं क्रियापद देखील अनेकवचनी असावं लागतं. म्हणजे सब्जेक्टनुसार व्हर्ब आपल्याला घ्यावा लागतो. सिंग्युलर सोबत सिंग्युलर, प्लुरल सोबत प्लुरल. आता सब्जेक्ट म्हटलं तर आपल्याला माहितीच आहे, हा जो सब्जेक्ट आहे हा एक तर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो. सब्जेक्ट हा एक तर नाऊन असतो किंवा प्रोनाऊन असतो, किंवा कोणत्याही वर्डला जर का सब्जेक्टचं फंक्शन करायचं असेल तर त्याला एक तर नाऊनच्या फॉर्ममध्ये यावं लागतं किंवा प्रोनाऊन म्हणून यावं लागतं. सिंपल, सब्जेक्ट नाऊन किंवा प्रोनाऊन असतो. म्हणजेच नाऊन जर सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर घ्यावं लागेल आणि प्रोनाऊन जर सिंग्युलर असेल तर व्हर्ब देखील आपल्याला सिंग्युलर घ्यावं लागेल. इतका सिंपल मिनिंग आहे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटचा किंवा सिंटॅक्सचा. मग आता आपण हे बघावं लागेल आपल्याला की नेमकं सिंग्युलर म्हणजे काय असतं आणि प्लुरल म्हणजे काय असतं. बरं, ते बघण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपण एखादं नाऊनचं एक्झाम्पल घेऊयात. जसं की बॉय नाऊन आहे. आता हा बॉय जो नाऊन आहे हा ओरिजिनली सिंग्युलर असतो. कोणताही नाऊन ह्या ज्या नाऊनचं प्लुरल बनणं पॉसिबल आहे. मी परत सांगतो, असा कोणताही नाऊन घ्या ज्याचं अनेक वचन बनू शकतो तर तो नाऊन ओरिजिनली सिंग्युलर असतो. ओरिजिनली म्हणजे त्याच्या मूळ रूपामध्ये तो सिंग्युलर असतो. त्याच्यामध्ये यस किंवा यस अटॅच केलं
तर बनणारा हा जो बॉईज आहे, हा बॉईज हा प्लुरल असतो, म्हणजेच तो अनेक वचनी असतो. कोणताही नाऊन ह्या जो नाऊन प्लुरल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो असा नाऊन तो ओरिजिनली सिंग्युलर असतो. त्या नाऊनमध्ये यस किंवा ईएस आपण अटॅच केलं तर बनणारा जो नाऊन आहे तो कसा असतो, प्लुरल असतो. मी असं का म्हणतोय की त्या नाऊनचं प्लुरल पॉसिबल असायला हवं, कारण काही एक्झाम्पल आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे, आता पीपल नाऊन आहे, त्या पीपल नाऊन स्वतःमध्ये प्लुरल आहे, त्यामध्ये यस किंवा ईएस लावून आपण त्याचं प्लुरल नाही बनवू शकत. मॅन आहे, मॅनचं प्लुरल मॅन्स असं नाही बनत, किंवा मानस असं नाही बनत, मेन बनतं. वुमन आहे, कॅटल आहे, फिश आहे, सीफ आहे, असे वेगवेगळे नाऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं प्लुरल बनवू शकतो. पण तो आपला डिटेलमध्ये जेव्हा आपण सिंटॅक्स बघणार आहोत तेव्हा बघूयात. सध्याच्या कंडिशनला कुठलाही नाऊन घ्या, तो नाऊन ओरिजिनली सिंग्युलर असतो. त्या नाऊनमध्ये यस किंवा ईएस अटॅच केलं तर बनणारा नाऊन कसा असतो, प्लुरल असतो. काही काही नाऊनच्या केसमध्ये आपल्याला यस किंवा ईएसच्या व्यतिरिक्त कधी कधी, फॉर एक्झाम्पल लेडी आहे, लेडीजचं प्लुरल बनत असताना लेडीज असं बनतं, लेडीचं लेडीज बनतं, म्हणजे इथं आयएस अटॅच करावा लागला. काही काही वेळेस प्लुरल पॉसिबलच नसतं. पण सध्या मी त्या डिटेलमध्ये इतकं जात नाही. सध्याच्या कंडिशनला माझ्यासाठी इतकंच इम्पॉर्टंट की कुठलाही नाऊन घ्या तो ओरिजिनली सिंग्युलर असतो. नाऊनमध्ये यस किंवा ईएस अटॅच केला तर तो प्लुरल बनतो. कुठलाही व्हर्ब घ्या, कुठलाही व्हर्ब घ्या, मी एक्झाम्पल म्हणून डू घेतला, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून डू घेतला. हा डू जो आहे हा V1 आहे, व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. तो जो V1 असतो हा ओरिजिनली प्लुरल असतो. कुठलाही व्हर्ब घ्या, तो व्हर्ब ओरिजिनली कसा असतो, प्लुरल. त्या व्हर्बमध्ये यस किंवा ईएस अटॅच केला तर बनणारा जो व्हर्ब आहे डज, हा मात्र कसा असतो, तर हा सिंग्युलर असतो. डज हा सिंग्युलर आहे आणि डू जो आहे, डू कसा आहे, प्लुरल आहे. नाऊनच्या आणि व्हर्बच्या केसमध्ये थोडंसं अपोजिट आहे. नाऊन ओरिजिनली सिंग्युलर असतो, नाऊनला प्लुरल बनवावं लागतं. व्हर्ब ओरिजिनली प्लुरल असतो, व्हर्बमध्ये यस किंवा ईएस अटॅच केला तर बनणारा जो व्हर्ब असतो तो सिंग्युलर असतो. आता बघा, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे काय असतं, जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब, सिंग्युलर सोबत सिंग्युलर, प्लुरल सोबत प्लुरल. मी परत एकदा सांगतो, नाऊन ओरिजिनली सिंग्युलर असतो, व्हर्ब ओरिजिनली प्लुरल असतो. नाऊनमध्ये यस किंवा ईएस अटॅच केला नाऊन प्लुरल बनतो. व्हर्बमध्ये यस किंवा ईएस अटॅच केला बनणारा व्हर्ब सिंग्युलर असतो. आणि जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब, म्हणजे सिंग्युलर सोबत सिंग्युलर आणि प्लुरल सोबत प्लुरल घ्यावा लागेल. म्हणजेच बॉय सोबत डज येणं एक्सपेक्टेड आहे आणि बॉईज सोबत काय असतं, डू येणं एक्सपेक्टेड आहे. हा बेसिक पॅटर्न आहे सिंटॅक्सचा, ज्याला आपण जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब म्हणतो. सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर व्हर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल व्हर्ब. करता एकवचनी, क्रियापद देखील एकवचनी. करता अनेकवचनी, क्रियापद देखील अनेकवचनी. सिंग्युलर सोबत सिंग्युलर, प्लुरल सोबत प्लुरल. आता सिंपल काही एक्झाम्पल बघा. आता हे 7 एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. सिंटॅक्सनुसार जर तुम्ही केले तर नेमकं द टीचर टीच घ्यायचं का टीचेस घ्यायचं. बघा, द टीचर टीच किंवा टीचेस इन द क्लास. द टीचर हा, द टीचर जो आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. द टीचर जो आहे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणजे हा बॉय सारखा आहे. आता बघा, बॉय सोबत डज येत असतं, सेम येणं द टीचर सोबत सिंग्युलर व्हर्ब म्हणजे आपल्याला टीचेस घ्यावं लागेल. द टीचर टीचेस इन द क्लास. द स्टुडंट्स, स्टुडंट्स हा अनेकवचनी करता झाला, प्लुरल झाला, म्हणजे हा बॉईज सारखा झाला. बॉईज सोबत डू घ्यावं लागलं असतं. म्हणजेच मी जर कम्पेअर केलं तर लर्न आणि लर्न्स ह्या दोन्हीपैकी मला इथं लर्न घ्यावं लागेल. द स्टुडंट्स लर्न इन द क्लास. द प्लेयर्स प्ले और प्लेज इन द स्टेडियम. प्लेयर्स हा अनेकवचनी करता आहे, म्हणजेच हा बॉईज सारखा आहे आणि बॉईज सोबत डू घ्यावं लागलं असतं. म्हणून द प्लेयर्स प्ले इन द स्टेडियम
असं मला घ्यावं लागेल. द हेल्थ मिनिस्टर, जरी नाऊन मोठा वाटत असेल तरी तो एकच पर्सन आहे, त्यामुळे तो सिंग्युलर आहे. सिंग्युलर मध्ये तो बॉय सारखा आहे आणि बॉय सोबत डज घ्यावं लागलं असतं, म्हणून द हेल्थ मिनिस्टर वॉन्स घ्यावं लागेल. समोर जे काय असेल ते, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सोबत सिंग्युलर व्हर्ब आपल्याला घ्यावा लागतो. ऑल कंट्रीज ऍक्सेप्ट किंवा ऍक्सेप्ट्स हिज लिडरशिप. सर्व कंट्रीज, ऑल कंट्रीज हा प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हणजे हा बॉईज सारखा आहे. बॉईज सोबत डू आला असतं, म्हणून ऑल कंट्रीज सोबत मला ऍक्सेप्ट घ्यावं लागेल. प्लुरल सोबत प्लुरल. रोहन, रोहन म्हणजे सिंग्युलर, एक आहे म्हणून मला व्हर्ब सिंग्युलर घ्यावं लागेल. म्हणून सिंग आणि सिंग्स याच्यापैकी मला सिंग्स घ्यावं लागेल, कारण क्रियापदाला येस किंवा येस अटॅच झालं तर त्या ठिकाणी तो सिंग्युलर असतो. रोहन सोबत सिंग्स येईल. माय ब्रदर्स, ब्रदर्स आहे, ब्रदर्स म्हणजे अनेक वचनी. माय ब्रदर्स हे प्लुरल आहे आणि प्लुरल असल्यामुळं इथं हेल्प आणि हेल्प्स सोबत, हेल्प आणि हेल्पच्या दोघांपैकी मला हेल्प घ्यावं लागेल. मग मला सांगायचं सिंपल काय, जसा सब्जेक्ट तसा व्हर्ब. सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर व्हर्ब, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल व्हर्ब, यालाच आपण सिंटॅक्स असं म्हणतो. आणि ऍक्च्युली ह्या सगळ्या कन्सेप्ट जवळपास तुमच्यापैकी बी भरपूर लोकांचे क्लिअर असतील. तर एक्झामिनर अशा ठिकाणी क्वेश्चन्स कमी विचारतात. आता कधी कधी काय करतात, क्वेश्चनचा पॅटर्न थोडासा फिरवतात. आता बघा, समजा आणखीन 3 एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत. द गव्हर्नमेंट टेक इमिजिएट स्टेप्स टू स्टॉप कोरोना व्हायरस स्प्रेड. ही गो टू कॉलेज डेली. ही टेक रेग्युलर एक्सरसाइज. आता बघा, द गव्हर्नमेंट, आता गव्हर्नमेंट म्हटलं तो ऑब्विसली सिंग्युलर आहे. सिंग्युलर म्हणजे तो एकवचनी आहे. एकवचनी आहे म्हणजेच तो बॉय सारखा आहे. बॉय सोबत डज आला असतं. तुम्हाला कम्पेअर करायचंय. नाऊन घेतला तर बॉय सारखा आहे का बॉईज सारखा आहे. व्हर्ब घेतला तर डू सारखा आहे की डज सारखा आहे. गव्हर्नमेंट सोबत इथं टेक आणि टेक्स याच्यापैकी मला टेक्स घ्यावा लागेल. रिझन सिंपल आहे, इथं गव्हर्नमेंट सिंग्युलर आहे. सिंग्युलर सोबत सिंग्युलर व्हर्ब, म्हणून द गव्हर्नमेंट टेक्स. ही गो टू कॉलेज डेली, हे तर जवळपास सगळ्यांना माहित असेल. ही हा एकवचनी करता आहे, त्यामुळं त्याच्यासोबत एकवचनी आपल्याला क्रियापद घ्यावं लागेल. म्हणजे ही सोबत गो चालणार नाही. गोच्या ऐवजी काय पाहिजे, गोज पाहिजे. ही टेक रेग्युलर एक्सरसाइज. ही आहे, ही परत सिंग्युलर आहे. ही म्हणजे एक असतो. सिंग्युलर असल्यामुळं हा परत बॉय सारखा होईल. बॉय सोबत डज घ्यायचं, त्यामुळे टेक नाही. टेकच्या ऐवजी आपल्याला टेक्स घ्यावं लागेल. ही टेक्स रेग्युलर एक्सरसाइज. यालाच आपण सिंटॅक्स असं म्हणतो. याचा स्टडी आपण जवळपास केलेला असतो. पण थोडंसं आता बघा, हे झालं सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे कसं, सब्जेक्टनुसार व्हर्ब येणं. सब्जेक्टनुसार व्हर्ब येतो, त्यालाच आपण सिंटॅक्स असं पण म्हणतो. पण एक छोटासा टॉपिक असतो डिसजंक्टिव्ह, ज्याचंच नाव आहे सब्जेक्ट व्हर्ब डिसॲग्रीमेंट. मी अगोदर एक्झाम्पल घेतो, नंतर माझा पॉईंट क्लिअर करतो. आता बघा, हे 3 एक्झाम्पल आहे. थोडंसं मी पॉज करतो, पॉज घेतो थोडासा. ह्या 3 एक्झाम्पलमध्ये काही तुम्हाला चुकीचं वाटतं का बघा, म्हणजे कुठं एरर आहे का. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, द डिमांड दॅट द गव्हर्नमेंट टेक. आत्ताच आपण बघितलं द गव्हर्नमेंट. आता गव्हर्नमेंट म्हणजे सिंग्युलर झाला. सिंग्युलर झाल्यामुळं इथं टेक, टेकच्या ऐवजी सिंटॅक्सच्या कन्सेप्टनुसार इथं टेक्स येणं अपेक्षित आहे. दुसरं जर बघितलं आपण, व्हेन आवर कार ब्रोक डाऊन आय सजेस्टेड माय फ्रेंड दॅट ही गो. आता ही सोबत कधी गो येणारच नाही, कारण ही तर सिंग्युलर आहे. सिंग्युलर सोबत व्हर्ब देखील सिंग्युलर हवा. मग सिंग्युलर सोबत सिंग्युलर व्हर्ब हवा, तर ही सोबत गो चालणार नाही. ही सोबत गोज पाहिजे. सिंटॅक्सच्या कन्सेप्टनुसार सिंग्युलर सोबत सिंग्युलर, सिंग्युलर सोबत सिंग्युलर. थर्ड,
इट इज इम्पॉर्टंट दॅट ही टेक रेग्युलर एक्सरसाइज. ही आला, ही म्हणजे सिंगुलर, आणि सिंगुलर असल्यामुळं टेक चालणार नाही. टेकच्या ऐवजी आपल्याला टेक्स घ्यावा लागेल. सिंगुलर सोबत सिंगुलर, प्लुरल सोबत प्लुरल, त्यालाच आपण सिंटॅक्स म्हणतो. म्हणजे आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टनुसार द गव्हर्नमेंट टेक हे रॉंग होईल. टेकच्या ऐवजी टेक्स असायला हवं. ही गो रॉंग असेल, गोच्या ऐवजी गोज असायला हवं. आणि थर्ड मध्ये परत ही टेकच्या ऐवजी ही टेक्स असायला हवं. आणि आपण अशा आन्सर टिक करतो. आणि आपण जे वाचलेलं आहे त्याच्यानुसार अगदी करेक्ट आहे. आन्सर आपण शुअर असतो हेच असेल. बट थोडासा इथं ट्विस्ट आहे. हे तीनही सेंटेन्सेस जे तुम्ही करेक्ट केलेले आहेत ते चुकीचे आहेत. दिलेले वाक्य ॲज इट इज बरोबर होते. द डिमांड दॅट द गव्हर्नमेंट टेक इमिजिएट स्टेप्स टू स्टॉप अनएम्प्लॉयमेंट इज रायझिंग. व्हेन आवर कार ब्रोक डाऊन आय सजेस्टेड माय फ्रेंड दॅट ही गो टू टेक हेल्प फ्रॉम समवेअर. इट इज इम्पॉर्टंट दॅट ही टेक रेग्युलर एक्सरसाइज. तीनही वाक्ये अगदी जशाच तसे बरोबर आहेत. रिझन सिंपल आहे. ही तिन्ही वाक्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचे नाहीच आहेत. एक टॉपिक असतो ज्याचं नाव आहे सब्जेक्ट वर्ब डिसॲग्रीमेंट. म्हणजे सब्जेक्टनुसार वर्ब ज्या ठिकाणी येत नाही त्या टॉपिकचं नाव आहे सब्जेक्ट वर्ब डिसॲग्रीमेंट, ज्याला काही लोक सब्जेक्टिव्ह असं देखील म्हणतात. म्हणजे सब्जेक्टिव्ह कुठं असतं? एक सिंपल कन्सेप्ट आहे बघा. कोणत्याही सेंटेन्समध्ये इम्पॉर्टंट, व्हायटल, व्हायटल म्हणजे महत्वाचा, डिझायरेबल म्हणजे जे आपल्याला हवं आहे ते, इसेन्शियल म्हणजे महत्वाचं, डिमांड, सजेस्ट, ॲडवाइस म्हणजे सल्ला, रेकमेंड करणं म्हणजे तुम्हाला प्रपोज, इन्सिस्ट वगैरे वगैरे असे वर्ड्स जर आले, व्हिडिओ तुमच्याकडे असणार आहे, तुम्ही नंतर ते वर्ड्स नोट डाऊन करू शकता. इम्पॉर्टंट, व्हायटल, डिझायरेबल, इसेन्शियल, डिमांड, सजेस्ट, ॲडवाइस, रिकमेंड, प्रपोज, इन्सिस्ट हे जे वर्ड्स आहे यांच्यासोबत जर का समोर दॅट आला असेल आणि दॅट नंतर सब्जेक्ट असेल, हे वर्ड्स यांच्यानंतर दॅट प्लस सब्जेक्ट आला असेल तर नंतरचं जो क्रियापद असतं, नंतरचा जो वर्ब आहे तो काही जरी झालं, काही होऊ द्या, तो एक तर V1 फॉर्मॅटमध्ये असतो किंवा सूड प्लस V1 फॉर्मॅटमध्ये असतो. V1 म्हणजे हा बघितला आपण आताच, V1 म्हणजे प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचन आहे. क्रियापदाचं ते अनेक वचनी रूप आहे. म्हणजे हे वर्ड्स आले, समोर दॅट प्लस सब्जेक्ट आला तर नंतर येणारा जो वर्ब आहे तो एक तर V1 फॉर्ममध्ये असेल किंवा सूड प्लस V1च्या फॉर्मॅटमध्ये असेल. नाहीतर हे झालं ऍक्टिव्हच असेल. तर पॅसिव्ह असेल तर एक तर तो B प्लस V3 असतो किंवा सूड प्लस B प्लस V3 अशा फॉर्मॅटमध्ये येऊ शकतो. क्वेश्चन जो येईल तो इथं येईल. तुम्हाला सब्जेक्ट सिंग्युलर दिला जाईल आणि समोर तुम्हाला V1 दिला जाईल. V1 हा तर प्लुरल आहे, V1 प्लुरल आहे. आपला असं वाटतं चुकीचं आहे. सेम असं झालं बघा. इथं द डिमांड दॅट, हा बघा हा वर्ड होता डिमांड, डिमांड नंतर दॅट, डिमांड दॅट नंतर सब्जेक्ट. इथं सब्जेक्ट कोणता आला? द गव्हर्नमेंट. डिमांड दॅट सब्जेक्ट. आता नंतर जो वर्ब आहे तो वर्ब काही झालं, एक तर तुम्हाला V1 घ्यावा लागतो किंवा सूड प्लस V1 घ्यावा लागतो. म्हणजे द डिमांड दॅट द गव्हर्नमेंट टेक चालू शकतं किंवा द डिमांड दॅट द गव्हर्नमेंट शुड टेक. एक तर टेक किंवा शुड टेक दोन्हीपैकी कोणतंही चाललं असतं. दिलेलं वाक्य ॲज इट इज बरोबर होतं. दुसरं बघा आता, व्हेन आवर कार ब्रोक डाऊन आय सजेस्टेड माय फ्रेंड. सजेस्टेड वर्ड आहे, सजेस्ट प्लस सब्जेक्ट प्लस दॅट, सजेस्ट प्लस दॅट प्लस सब्जेक्ट, सॉरी सजेस्ट नंतर सब्जेक्ट नंतर दॅट, तेच बघा. सजेस्ट नंतर दॅट प्लस समोर सब्जेक्ट जर आला, समजा सजेस्ट नंतर दॅट आलं आणि समोर सब्जेक्ट आला, तर त्या केसमध्ये हा जो V1 आहे, हा V1 ॲज इट इज जो आलेला आहे तो करेक्ट आहे. म्हणजे ही गो हे करेक्ट आलेलं आहे. दुसरा कोणता वर्ड घ्या, इथं दिलेला जो वर्ड आहे तो इम्पॉर्टंट आहे. इट इज इम्पॉर्टंट दॅट ही टेक रेग्युलर एक्सरसाइज. आता इम्पॉर्टंट वर्ड आहे, इम्पॉर्टंट नंतर काय दिलेलं बघा, परत दॅट प्लस सब्जेक्ट यायला हवा.
आलाय का बघा, दॅट नंतर इम्पॉर्टंट, नंतर दॅट नंतर सब्जेक्ट. म्हणजे हे वर्ड्स प्लस दॅट प्लस सब्जेक्ट असं स्ट्रक्चर असेल तो समोरचा जो क्रियापद आहे ते एक तर V1 असतं किंवा शुड प्लस V1 असतं ऍक्टिव्ह मध्ये असेल तर. पॅसिव्ह मध्ये असेल तर तुम्हाला बी प्लस V3 किंवा शुड प्लस बी प्लस V3 घ्यावं लागतं. पॅसिव्हचं स्ट्रक्चर पण नंतर समोर येणारच आहे. आता बघा मी परत सांगतो, सब्जेक्ट सोबत व्हर्ब जर ऍग्री करत असेल तर त्याला सब्जेक्ट व्हर्ब ऍग्रीमेंट असं म्हणतात. सब्जेक्ट सोबत व्हर्ब कधी कधी ऍग्री करत नाही, त्या टॉपिकचं नाव असतं सब्जेक्ट व्हर्ब डिसॅग्रीमेंट, ज्याला काही लोक सब्जेक्टिव्ह असं देखील म्हणतात. आणि हा टॉपिक आपला खूप घोळ करतो. रिझन सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंट सिंग्युलर आहे, टेक नाही यायला हवं, टेक्स यायला हवं. आपल्याला माहिती आहे इथं ही सोबत गो कधी येत नाही, आपण गोज घ्यायला हवं. आपल्याला माहिती आहे ही सोबत टेक येत नाही, टेक्स घ्यायला हवं, आपण सिंपल टिक करतो. पण ऍक्च्युली टॉपिक तो सिंटॅक्स नाहीचे, टॉपिकचं नाव आहे सब्जेक्टिव्ह. आणि सब्जेक्टिव्ह कुठे यूज होतो, अगदी सिंपल आहे. इम्पॉर्टंट, व्हायटल, डिझायरेबल, इसेन्शियल, त्यानंतर तुमचं डिमांड, सजेस्ट, ॲडवाइस, रिकमेंड असे जे वर्ड्स आहे यांच्यानंतर समोर दॅट प्लस सब्जेक्ट असेल तर समोरचा जो व्हर्ब आहे तो ऑलवेज V1 किंवा शुड प्लस V1 या फॉर्मॅटमध्ये यूज होतो. याचे जे क्वेश्चन आहे, क्वेश्चन देखील आपण समोर डिस्कस करणारच आहोत. हा होता छोटासा टॉपिक सब्जेक्टिव्ह नावाचा. असेच आपण व्हिडिओ परत हळूहळू घेत चालणार आहोत. याच्यानंतर व्होकॅब्युलरीची देखील सिरीज येणार आहे, ज्याला आपण व्हिज्युअलायझेशन मेथडवरती बेस असलेल्या व्होकॅब देखील बघणार आहोत. समोरच्या येणाऱ्या व्हिडिओला बघण्यासाठी आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून पुढचे अपडेट देखील तुम्हाला मिळतील. आणि आपला हा पहिलाच प्रयत्न आहे त्यामुळं, आणि आपण रिटेक घेत नाहीये. जसा व्हिडिओ मी लेक्चर घेतोय ॲज इट इज तुमच्यासमोर पोस्ट करतोय. त्यामुळे याच्यामध्ये काही जर एरर असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता, किंवा माझा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप देखील करू शकता. सजेशन चांगले असतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना आपण त्या राहिलेल्या एरियामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट देखील करूयात. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7588562499. या नंबरवरती तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही बिनधास्तपणे मला SMS करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणखीन आपण लगेच पुढचे व्हिडिओ व्होकॅब रिलेटेड टाकणारच आहोत. लगेच तुम्हाला मिळून जातील ते. थँक्यू.